रात्री 12:30 पावणे 1च्या दरम्यान माझ्या बाबाचं निधन झालं सिव्हिलमध्ये. आम्ही सकाळी बॉडी घेण्यासाठी आलो, PM करून बॉडी त्यांनी ठेवली. तर आमच्या आधी बॉडी घेऊन गेलेली होती, ती आमची बॉडी त्यांनी नेली होती. ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना म्हणले की आम्हाला उघडून दाखवा, ती बॉडी आमचीच आहे का म्हणून. तर त्यांनी आम्हाला बॉडी उघडून दाखवायला नकार घ्या. नाही म्हणले बॉडी उघडून दाखवणार, तुम्ही जावा असं. बरं ठीक आहे. तो पहिल्यांदा आम्हाला म्हणला की आम्ही नातेवाईकांना त्याचं तोंड नाही दाखवत. बरं ठीक आहे, आम्ही नातेवाईक आहे ना, त्यांनी आम्हाला नाही दाखवलं, पण ॲटलिस्ट त्यांनी त्या मुलाच्या वडिलांना तरी त्यांचं तोंड दाखवायला हवं होतं. तर त्यांनी काय आम्हाला बॉडीचं तोंड दाखवलं. आम्ही वाईला गेलो. आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही बॉडीचं तोंड उघडल्यानंतर बघितलं तर ती बॉडी आमची नव्हती. आमची बॉडी आरफळला नेली होती. आणि आरफळला नेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्या बॉडीचं तोंड न बघता आमच्या बॉडीचा अंत्यविधी केला. म्हणजे सर्व सिव्हिलच्या लोकांनी आमच्या बॉडीचं मर्डर केल्यासारखं केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे सगळ्यांसोबत बोललो, पोलिस आले तरी ते सगळेजण आम्हाला सलवाट उडवीची उत्तरं देतो. आमचा फक्त एवढाच दृष्टिकोन आहे की आम्हाला आणि आमच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. कारण इथून पुढे माझ्या काकाला आणि मावशीला कोणी नाही, त्यांना सांभाळणारं कोण नाही. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काय. पोलीस विभागाचं आणि ते वैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडनं निष्काळजीपणा झालाय 100% झालाय. कारण ज्यावेळेस PM ला बॉडी नेतात त्यावेळेस तिथे सिव्हिल मधला कोण ना कोणतरी पोलीस असणं गरजेचं आहे, ही त्यांची जबाबदारी. त्यावेळेस तिथे एकही पोलीसवाला नव्हता. ते 2 जण होते, ते पण फुल टाईट होते. त्यांनी बॉडी ज्यावेळेस आम्हाला ताब्यात दिली, पोलीसवाला तिथे नव्हता. आम्ही तिथे 27 नंबरच्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर तिथले डॉक्टर लोक आम्हाला म्हणायला लागले की सगळं शांततेत घ्या, शांततेत घ्या. म्हणजे आमच्या जर बॉडीची तिकडे नेऊन कोणीही जर त्याचा अंत्यसंस्कार करत असेल तर आम्ही शांततेत कसं घ्यायचं? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आता इथून पुढे माझ्या मावशी काकांना कोण नाही, एकुलता एक त्यांचा मुलगा होता आणि तो आता तर नाही ना. त्यांना शेवटचं तोंड बघायला भेटलं ना काय झालं. आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला त्यांनी न्याय मिळवून दिला पाहिजे, बस. सिव्हिलमध्ये बोलतोय ही दुसरी वेळ आहे, खरं तरी गंभीर आहे. काय सांगाल, काय नेमका घटना घडली आणि काय करू शकतो? मुळात सातारा सिव्हिल हॉस्पिटल जे आहे, सर्वसामान्य रुग्णालय, इथं जे सिव्हिल सर्जन आहेत डॉक्टर युवराज किरपे यांच्याबद्दल सातारकरांमध्ये आता कुठल्याही प्रकारचं प्रेम, आस्था आणि आदर राहिलेलं नाही. कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या मानखटाव असेल, पाटण असेल किंवा फलटण आणि ग्रामीण भागातला आलेल्या रुग्णावरती उपचारही व्यवस्थित होत नाहीत. आणि आज तर दुसऱ्यांदा घटना अशी घडते की मृत्यू म्हणजे PM झाल्यानंतर त्या डेड बॉडीची अदलाबदल घडते. पहिल्यांदा घटना घडली त्यावेळेस आपण म्हणून नजर चुकीने घडली, पण दुसऱ्यांदा ही तशीच घटना घडते. बॉडी अगदी त्या कुटुंबानं त्याला चेहरा दाखवला नाही PM झाल्यानंतर त्या दोन्ही कुटुंबांना, आणि बेजबाबदार पद्धतीनं वरिष्ठ अधिकारी आणि तिथले PM करणारे कर्मचारी आणि पोलीस पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीनं वागतात की कुटुंबावरती अशा पद्धतीने एक प्रेशर क्रिएट करतात की तुमची चूक आहे. आणि मग अशा पद्धतीनं सिव्हिल सर्जनना वाचवण्याचं काम पोलीस करतायत का? कर्मचारी चुकलायत, त्या कर्मचाऱ्यांना वाचवायचं काम पोलीस करतायत का? आज जे काही हेळसांड त्या बॉडीची झाली आणि त्या युवकाला दुसऱ्याच्या ताब्यात देऊन त्या युवकाची बॉडी अर्धी जाळलेली, म्हणजे ज्या कुटुंबाचा व्यक्तीचा तो मृतदेह आहे त्यांना तो दिला गेला नाही. कुटुंबाच्या मृतदेहांची अदलाबदल झाली, त्या मृत्यूची हेळसांड झाली. ज्याची डेड बॉडी दिली पाहिजे होती त्या बॉडीची हेळसांड झाली. भारतीय संविधान सांगते की मेल्यानंतर पण त्या डेड बॉडीचा सन्मान झाला पाहिजे, त्याचा अंत्यविधी व्यवस्थित झाला पाहिजे. पण सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण टीमनं जो काही भोंगळ कारभार लावलाय आणि त्याच्यामुळं कुटुंबाला आज दिवसभर नाहक त्रास झालाय, त्याच्याबद्दल सिव्हिल सर्जन हटाव अशी लोक जनशक्ती पार्टी आणि सर्व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने आम्ही भूमिका घेतोय. कारण जातीवादी मानसिकतेने सिव्हिल सर्जन आणि ते कर्मचारी आणि इव्हन पोलीस कर्मचारी काम करतायत का, असा जळजळीत सवाल आता प्रश्न आम्हाला उपस्थित होतोय. वारंवार अशा घटना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडतात. सिव्हिल सर्जन फक्त नोटिसा काढण्याची कामं करतात. 4 दिवस झाले की त्या विषयाला कुठलंही गांभीर्य राहत नाही. सिव्हिल सर्जन असे विषय पाठीशी टाकण्याचं काम करतात. त्यामुळं लोक जनशक्ती पार्टीचे वतीनं आणि आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी, मी गणेश वाघमारे, आमचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रवण पुलावले, आमचे अभिजित गायकवाड आणि आमचे सगळे पदाधिकारी आणि सगळे आंबेडकरवादी संघटना कुटुंबाच्या पाठीशी न्याय मिळेपर्यंत ताकदीने उभे आहोत. आमची मागणी आहे की सिव्हिल सर्जन हटाव. कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो काही भोंगळ कारभार चाललाय तो बदलायचा असेल तर आंबेडकर साहेब तुमचं लक्ष आहे का? महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तुम्ही आहात. सातारा जिल्ह्यामध्ये पेशंट आल्यानंतर त्याला व्यवस्थित सुविधा मिळत नाही, बेड मिळत नाही. तुमचं आरोग्य खातं व्हेंटिलेशनवर आहे. तुम्ही कधी सुधारणार आहात? सातारा जिल्हा राजधानी आम्ही म्हणतो, या राजधानीमध्ये आज
डेड बॉडीची हेळसांड होते, ही दुसरी घटना आहे. बॉडी बदलली जाते आणि कुटुंबाला न्याय मिळत नाही, कुटुंबाला वेठीस धरलं जाते. ह्याच्यासाठी जे जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं तत्काळ बडतर्फ झालं पाहिजे आणि सिव्हिल सर्जनना इथून हटवलं पाहिजे, त्यांची निलंबन करून त्यांचीच बदली केली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही आंदोलनाला बसणार. लोक जनशक्ती पार्टी या कुटुंबाच्या पूर्ण ताकदीनं पाठीशी आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर आंदोलन आम्ही सुरू करतो. अदलाबदली होणं हा दुसऱ्यांदा प्रकार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला आहे. खरं तर हे गंभीर आहे. असं असताना तुमच्याकडून नेमके कारवाईचे काय आदेश देण्यात आले, काय सांगा? पहिली जी घटना घडली होती त्यामध्ये नातेवाईकांनी स्वतः आम्हाला लिहून दिलेलं आहे की आम्ही चुकून दुसऱ्याची बॉडी घेऊन गेलो होतो, आम्हाला ते समजलं नाही. असं पहिल्या घटनेमध्ये आम्हाला नातेवाईकांनी स्पष्ट आमच्याकडे लेखी दिलेलं आहे. आत्ताची जी दुर्दैवी घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम PM करताना बॉडी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असते. पोस्टमॉर्टम केल्यानंतर आमचे वैद्यकीय अधिकारी त्यांना ॲडव्हान्स सर्टिफिकेट पोलिसांकडे देतात आणि पोलिसांकडे ती आम्ही त्याची रिसिप्ट देतो की बाबा ही ॲडव्हान्स सर्टिफिकेट आणि PM केल्यानंतरची बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येत आहे. आणि त्यानंतर मग पोलीस हे नातेवाईकांकडून ताबापावती घेऊन पोलीस हे बॉडी जी असते ती नातेवाईकांकडे देतात आणि त्यांची सही घेतात. हीच प्रोसेस या ठिकाणी अवलंबलेली आहे. आमच्या रजिस्टरनुसार सर्व नातेवाईकांनी त्या सह्या केलेल्या आहेत. पण जी पहिली बॉडी गेली त्यामध्ये ते त्यांनी ओळखता आले नाही किंवा काही माहीत नाही म्हणून त्यामुळे ते थोडं हे असा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. याबाबत आम्ही आत्ता आमचे जे पोस्टमॉर्टम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबनाचे आदेश दिलेले आहेत. पण चेहरा दाखवला गेला होता का नातेवाईकांना, किंवा तशा पद्धतीनं काही तसं लिहिलं गेलं होतं किंवा त्याच्याकडनं तशा सह्या घेतल्या होत्या? त्यांच्या सह्या तर मी घेतलेल्याच आहेत आम्ही, जसं मी आता सांगितलं की आमच्या रजिस्टरला आहे. चेहरा पण दाखवलेला आहे असे आमचे जे 2 कर्मचारी आहेत तिथं काम करणारे त्यांनी सांगितलं की आम्ही चेहरा दाखवलेला होता. ही दुर्दैवी घटना दुसऱ्यांदा घडलेली आहे सिव्हिलमध्ये. आत्तापर्यंत हे असे प्रकार घडत आहेत. प्रशासन फक्त खालच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करते. अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काही यामध्ये निर्णय घेणार आहे का नाही? आत्ताच्या घटनेमध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आम्ही वरिष्ठांना त्याबद्दल पत्रव्यवहार करत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांकडून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. तुम्ही नातेवाईकांशी बोललात, नातेवाईकांनी काय मागणी केली आहे? नातेवाईकांची जी मागणी पहिली होती, पहिल्यांदा आम्हाला त्यांनी मागणी केली की तुम्ही कारवाई करणार असं पत्र त्यामुळे आम्ही हे पुढचे त्यांचे काय असतील ते करतील. पण आता त्यांची परत मागणी होती की त्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबनाचे आदेश द्या. त्याप्रमाणे आपण ती प्रोसेस सर्व पूर्ण केलेली आहे. या सगळ्या घटनेमध्ये कुठेतरी जिल्हा रुग्णालय जबाबदार आहे का या सगळ्या घटनेला? ही पोलीस प्रशासनाचीच जास्त जबाबदारी आहे. पोलिसांनी तिथं थांबणं गरजेचं होतं आणि त्यांनी ती बॉडी बघून त्यांच्या, कारण ती कायदेशीरदृष्ट्या त्यांच्याच ताब्यात देतो आम्ही. PM झाल्यानंतर बॉडी ही आधी पोलिसांच्या ताब्यात देतो आम्ही, डायरेक्ट नातेवाईकांच्या ताब्यात देत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.